महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याविषयी आत्ताच अगदी 5-10 मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे। आणि लाडक्या बहिणींना आज दुपारी 3 वाजता म्हणजेच 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता 7वा हप्ता 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तरी देखील या 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे। अनेक बहिणींना असं होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला 7वा हप्ता त्यांना मिळेल, परंतु सरकारनं आश्चर्याचा धक्का देत सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। परंतु या दिवशी सुट्टी असल्या कारणाने अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत। केवळ 5 बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपये जमा होणार आहे। उर्वरित सर्व बँकांमध्ये सोमवारी हे पैसे जमा होतील। ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकांमध्ये असेल अशा बहिणींना ATM कार्ड वापरून किंवा गुगल पे, फोन पे असे UPI वापरून आलेले पैसे तात्काळ काढून घ्यावेत असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आता या 5 बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे। परंतु लक्षात घ्या, जर तुमचं खातं या 5 बँकांमध्ये असेल आणि तरी देखील तुम्हाला जर हे लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर तुमचं नाव अपात्र केलेला आहे। जवळपास 60 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहेत। आणि या अपात्र महिला नक्की कोणत्या तर पहा, जर तुम्हाला तुमच्या नावावर शेतजमीन असेल आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी कधी मिळालेले असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात। हे 6000 रुपये 3 टप्प्यांमध्ये वाटप केले जातात। प्रत्येक 4 महिन्याला 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। नमो शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारची एक योजना आहे। जर एखाद्या महिलेच्या नावावर शेतजमीन असेल तर शेतकरी महिलेला देखील हे पैसे मिळतात। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही देखील महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळालेले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। म्हणजेच इथून पुढे कोणतेही हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत। एवढेच नाही तर यापूर्वी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जेवढे पैसे मिळालेले असतील म्हणजे जेवढे हप्ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत असे सर्व पैसे आता तुम्हाला सरकारला परत करावे लागणार आहेत। म्हणजे तुमच्याकडून या हप्त्यांची वसुली सरकार करणार आहे। तर बघा, रविवार आहे आणि जर या 5 बँकांमध्ये तुमचं अकाउंट असेल, खातं असेल आणि तरी देखील तुम्हाला 2100 रुपये मिळाले नाहीत तर समजून जा की तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ यापूर्वी नक्की घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या शेतीच्या अवजारावरती अनुदान मिळवलेलं असेल, म्हणजे एखादा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केला असेल किंवा एखादा नांगर तुम्ही खरेदी केला असेल, म्हणजे तुमच्या नावावर जर एखादं शेतीचं अवजार तुम्ही खरेदी केलं असेल की ज्यावर तुम्हाला शासनाकडून सबसिडी मिळालेली आहे, अनुदान मिळालेलं आहे, तर अशा वेळी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता। तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही। शिवाय यापूर्वी तुम्हाला जेवढे हप्ते मिळाले त्या सर्वांची वसुली देखील लावली जाणार आहे। आता तिसरी गोष्ट, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल, ज्याला आपण संजय गांधी पेन्शन असेही म्हणतो, तर अशा वेळी देखील तुम्ही लाडकी बहीणसाठी अपात्र ठरत आहात। निवडणुका झाल्यानंतर शासनाने लाडकी बहीण योजनेचे निकष कठोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते प्राप्त होणार नाहीत। परंतु यापूर्वी तुम्हाला मिळालेले पैसे देखील सरकारने वसूल करणार आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बाल कल्याण विभागाने सक्तीने वसुली सुरू केलेली आहे। तेव्हा अशा महिलांना देखील जरी तुमचं बँक अकाउंट या 5 बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत। आता आपण जाणून घेऊ की अशा कोणत्या 5 बँका आहेत की ज्यामध्ये उद्या
म्हणजे आज रविवार असून सुद्धा, सुट्टीचा दिवस असून सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा 7वा हप्ता अर्थात जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे आणि तो 1,500 नसून 2,100 रुपये असणार आहे। आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा एकनाथजी शिंदे यांच्या सततच्या आग्रही मागणीनं सरकारला लाडक्या बहिणींना 2,100 रुपये द्यायला भाग पाडलेला आहे। अन्यथा आपल्या सर्वांना अजूनही 3 ते 4 महिने 2,100 रुपयांसाठी वाट पाहावी लागली असती। जर तुम्ही एकनाथ दादांना धन्यवाद देऊ इच्छिता तर लगेच कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद शिंदे दादा किंवा मग धन्यवाद शिंदे भाऊ असं नक्की लिहा किंवा फक्त धन्यवाद सुद्धा लिहू शकता। अजून एक छोटीशी गोष्ट म्हणजे आता व्हिडिओ संपत आलेला आहे। 5 बँकांची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर व्हिडिओला लगेच लाईक करा। आपण व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळतं। तर बघा, तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल असं मी समजते। तर ज्या 5 जिल्ह्यांच्या ज्या 5 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत तर त्या 5 बँकांची नावं अशी आहेत। नंबर 1 IPB म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक। जर तुमचं खातं तुम्ही पोस्टाच्या बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर तुमचं हार्दिक अभिनंदन, कारण लाडकी बहीण योजनाच नव्हे तर प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे सर्वात प्रथम याच पोस्टाच्या बँकेमध्ये जमा होतात। परंतु पोस्ट पेमेंट बँकचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे, परंतु ते कायम चालू असतं। तो म्हणजे या बँकेचे SMS मेसेजेस जे आहेत ते वेळेवर येत नाही, म्हणून महिलांना असं वाटतं की त्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। अशा वेळी तुम्ही काळजी करू नका। जरी तुम्हाला SMS आला नाही तरी देखील दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पोस्टात जाऊन तुम्ही तुमच्या बँक बॅलन्सची चौकशी करा। तुमच्या बँक अकाउंटवरती 2,100 रुपये जमा झालेत की नाही हे तुम्ही तपासून बघा। जर जमा झालेले असतील तर ताबडतोब हे पैसे काढून घ्या, कारण सध्या अनेक बहिणींच्या बँक खात्यातून पैशांची वसुली करण्यात येत आहे। अशा वेळी जर तुम्ही एखाद्या निकषामध्ये अडकलात किंवा एखादा निकष जर तुम्ही पाळलेला नसेल, पूर्ण करू शकला नाही, तर तुम्हाला देखील खात्यातून पैसे वळते करून घेतले जातील। दुसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। होय, ही महाराष्ट्राची बँक आहे आणि या बँकेमध्ये सर्वात लवकर सरकारी योजनांचे पैसे जमा होतात। मग तुमची लाडकी बहीण योजना असू द्या, नमो शेतकरी सन्मान योजना असू द्या किंवा मग संजय गांधी निराधार योजना असू द्या, प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे या बँकेमध्ये खूप लवकर जमा होतात। उद्या सुट्टीचा दिवस असून देखील या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होतील। तुम्ही ATM कार्डचा वापर करून किंवा फोन पे, गुगल पेचा वापर करून आपल्या खात्यात पैसे आले किंवा नाही हे चेक करू शकता। जर पैसे आले असतील तर ते लगेच काढून घ्या किंवा मग फोन पे, गुगल पे वापरून हे पैसे आपण आपल्या कुटुंबातील खात्यामध्ये वळते करा, जेणेकरून पैशांची वसुली लागणार नाही। तर तिसरी जी बँक आहे ती आहे भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर ही मोठी सरकारी बँक आहे। या बँकेत देखील सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात। भारतातील सगळ्यात विश्वासार्ह अशी बँक जी आहे तर ती ही बँक म्हणून ओळखली जाते। हिची खूप ख्याती आहे। बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, जानेवारीचा हप्ता आज जमा होतोय आणि ATM कार्डद्वारे हे पैसे जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी काढू शकता। आणि त्याच्यानंतर बँक ऑफ BOI बँक ऑफ इंडिया त्याला महत्त्वाचं स्थान आहे। बघा, बँक ऑफ इंडियामध्ये देखील उद्या पैसे जमा होणार आहेत। याची खात्री पटण्यासाठी तुमच्या ATM द्वारे तुमचा बँक बॅलन्स जो आहे ते तुम्ही चेक करू शकता किंवा बाकीचे जे आहेत गुगल पे, फोन पे, तर यांचा देखील तुम्ही वापर करू शकता आणि तुमचे 7वा जो हप्ता आहे तर तो आला किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता। 5वी बँक आहे HDFC बँक। आता सरकारी योजनांमध्ये तिचं योगदान लक्षणीय आहे। जर तुम्ही बघाल तर तुमचं खाते या बँकेत असेल तर तुम्हाला देखील आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर बघा, या होत्या 5 बँका। आता अतिशय महत्त्वाच्या सूचना बघा, ज्या बहिणींच्या नावावरती दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ आहे त्या सर्व महिला योजनेसाठी अपात्र ठरत आहेत। तेव्हा आधी तुम्ही पात्र आहात की अपात्र हे एकदा नक्की तपासा। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात ते ताबडतोब काढून घ्या। तिसरी गोष्ट, जर तुम्हाला पैसे हे टप्प्याटप्प्याने जमा होत असतील, सगळ्यांना एकाच वेळी हे पैसे जे आहेत तर ते जमा होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सकाळी, दुपारी किंवा मग संध्याकाळी पैसे आलेत की नाही ते चेक करू शकता। आणि जर आले नसतील तर तुम्हाला हे पैसे उद्या सुद्धा येऊ शकतात।